वा. तुम्ही किती बोलले पल्लेवार? 88 माऊली, 88. 1788 ताई. हा 88 माऊली, 1788. 88 सांगा नुसतं. हा. ग्रंथाचे स्वामी तुझी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहुणे हसो आम्ही विषमित्राते हे. त्यानंबर आहे ना, तुझी सृष्टी विश्वामित्रामध्ये पावन होती. त्यांना रागानं सृष्टी उत्पन्न करतो म्हणून देवाशी संवाद साधला आणि सृष्टी उत्पन्न करण्याचं ठरवलं, तर ब्रह्मदेव घाबरले, त्यांना थांबवलं. त्याचा आम्हाला हसू आला. तसं ज्ञानी लोकांची सृष्टी दुसरी असती. अज्ञाना दृष्टीनं सृष्टी वेगळी आहे, ज्ञानाच्या नंतर सृष्टी वेगळी आहे. हो माऊली, ज्ञानाच्या नंतर सृष्टीचा बाद आहे ना माऊली. हा बाद आहे, व्यवहारामध्ये बाद आहे, पण दिसताना मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व आहे. दृश्य जेव्हा वृत्तीला दिसतंय, ज्ञान झाल्यावर दृश्याचं अधिष्ठान दिसतंय. तुम्हाला शिकवण विचारसागरमध्ये हा विषय नाही इथे, पण तो विषय तिथे. दृश्य द्रष्टा दर्शन याच्यामध्ये हा विषय तो तुम्हाला मी सांगेन. हो माऊली. की दृश्य दिसताना का दिसतं, कसं दिसतं, कुणाला दिसतं, ते दिसून नसतं का, ते असतं का, ते भासतं. याला खूप काही बोलावं लागतं पल्लेवार. हो माऊली. थोडक्यात विषय नाही हा. हो माऊली. म्हणजे दृश्य आहे. एक प्रश्नाचे मग ब्रह्मदेव का घाबरले ते? आपण आता हे मिथ्या वगैरे सगळं म्हणतो, मग ब्रह्मदेव का घाबरले? भोगायची सृष्टी ही अनादिकालापासून कर्म सगळ्याला काही ज्ञान आहे का? लाखो कोटी मध्ये एखादा आहे, पण ज्याला कर्माचा भोग द्यायचा आहे, पापाचं फळ द्यायचंय, पुण्याचं त्यांना सुख द्यायचंय, सृष्टीत त्यांना यावंच लागतं. जीवाला उपाधीत न्यावंच लागतं. हो माऊली. होत आहे. जो त्यांना ज्ञान मुक्ती का, ज्यांना मुक्ती नाही त्याचा जन्म अभाव आहे, ज्यांचं कर्म शास्त्र त्याला जन्म आहे. प्रत्येचा हा प्रवाह बंद होत नसतो, प्रलयामध्ये जाती. तोपर्यंत जीवाला ते कर्म समोर आणून त्याला भोग देण्यासाठी प्रारब्ध तयार करावं लागतं. जीवाचं संचित कर्म संपवावं लागतं. एका जीवाचं संचित कर्म लाख जीवाचं, कुणाचं कोटी जीवाचं असतं. कोटी वेळा त्याला यावं लागतं जन्माला, मग कसं करायचं? बापरे. आपल्याला काही माहितच नाही. आपल्याला अपेक्षा करायचं, भाजीवाला पाणी टाकायचं, मी पूजा केली म्हणायचं आणि त्याला आहे म्हणायचं, आकाराला बघायचं, आकाराला टाकायचं. हे धंदा माहिती आपल्याला. खरंय. आकाराला बघायचं आणि साकाराला टाकायचं. साखरेला घालायचं, कर्तेपणा घ्यायचा, पुण्याकडे जायचं, ईश्वराला ओळखायचं नाही, ह्याचा संबंध टाकायचा नाही, बुद्धी भगवंताकडे न्यायची नाही, अज्ञान संपवायचं नाही, विषय सोडायचे नाही, वासना तोडायची नाही, भ्रम संपवायचा नाही. जन्म कसा थांबवाल? बरोबर येत आहे, खरंच आहे. जास्त मोजकेच तुमचे किती लोक वाढले पाठातली सांगा, ऐकायला किती वाढले? नाही, इकडे कुणी येत नाही ताई. मुक्त होशील का? हो बरोबर आहे ताई, खरंय. मग बद्धजीवाला जन्म मृत्यू संपल का? नाही ताई, जन्म मृत्यू घ्यावाच लागणार. सृष्टीचा क्रम चालू असतो, थांबत नाही. साष्टांग दंड, छान समजलं ताई. चला आता 11वा आणि 88-87. तर काय बोलले मजरने ग्रंथा स्वामी, तुझी सृष्टी जे ही केली तुम्ही, ते पाहुणे हसतो आम्ही विश्वमित्रातेही. विश्वमित्राचे बल होत,
ते ब्रह्मदेवाला म्हणले तू मी सृष्टी केली, मी पण करू शकतो. तर एक उदाहरण आहे. भगवंत म्हणले करू नको. थोडीफार सुरू झाली. पोरगी स्वर्गी, तांब्या पिंब्या घरदार. तांब्या पिंब्या त्यांचे, पोरगी स्वर्गी, पोरगी यांची, स्वर्गी त्यांची, घरदार. सुरू झालं त्यांचं करणं, थांबवणं ब्रह्मदेवा. कळालं का नाही? कळालं. एवढं सामर्थ्य होतं विश्वामित्राचं, सृष्टी उत्पन्न करू शकले. त्यानं लाख मारले किंवा पुढे करू देवाला मारले की नाही? हो माऊली. त्यांची लाट देवानं हसून घेतली की नाही? हो चिन्ह माऊली. ठेवले की नाही? हो माऊली. हृदयावर. त्यांचं वैभव बघा ना ऋषींच, देवापेक्षा सामर्थ्य मोठे आहे. हो माऊली. आहे की नाही? हो. आपण आपल्या पोरांना चापट मारू शकत नाही तोंडात. त्यांना लाट मारली देवाच्या छातीत. तरी देवाला राग आला नाही माऊली. बघा पावत. त्याला चिन्ह पाहिजे तर त्यांच्या पायाचं, म्हणून ते घडलं. त्यांना आवडलं. लक्ष्मी पळून गेली. लक्ष्मी कोल्हापूरला आली. माझ्या नवऱ्याला लाथ मारली, मी थांबत नाही म्हणजे, आणि शाप दिला भिक्षा मागून खाशील, तुझ्या घरी मी लवकर येत नाही. आता सुधारले, बामण आले नव्हते. कळाला का इतिहास? हो माऊली. माऊलीने सतवलं बामणानं. सतवलं की नाही? हो माऊली. खूप त्रास दिला. हो माऊली. भयानक अन्न खाऊ दिले. अन्न किती कठीण आहे त्या जातीचं. पण बोलता येत नाही. काही ताप पाहिजे, लई ताप. हो माऊली. शिवाजी महाराजचं काही कोणा पिटवलं? कोण सांगा बरं ते? सांगा कोण आहे ते? अनाजी पंत. कळालं की नाही? हो माऊली. विष दिलं संभाजी महाराजांना. सोयराबाई हाताला घेतलं, संभाजीला विष पाजिलं. हो माऊली. याला कारण बामण. थोडं माहित असावी. सर्वच पर्यंत येऊ. नाही माऊली. 88 व्हायची. 88 व्हायची अजून. 87 नाही. एक मिनिट. तातयाही अपनाया ओसे ते नासते किजे ती ऐसे निर्मावीना. ऐका. त्रिशंकू त्याने मी असंच केला कुठाने. ब्रह्मदेवाला पुण्यपणासाठी ते दुसऱ्या क्षेत्राला निघाले. त्याला बी थांबव. ऐका. की असुर त्रिशंकू दोषी धात्याही आणावे ओसे. धात्या म्हणजे ब्रह्मदेव. त्याला कमी पाडण्यासाठी, कमी लेखण्यासाठी एक तोही उपमेनो हे सॉरी ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. ती सृष्टी ब्रह्मदेवाने केली. ती नाश पावती की राहती? नाश पावती. नाश पावती ना माऊली. पण आमची ही सृष्टी आहे, ज्ञान सृष्टी, ज्ञानाची. ती नाश पावती का? नाही पावत. आमची सृष्टी विनाशी.
आणि ब्रह्मदेवाने केली सृष्टी विनाशी आहे. आणि आमची सृष्टी जगत हे ज्ञान दृष्टीनं जर बघितलं तर आमची सृष्टी वेगळी मिथ्या आहे आणि त्यांची वास्तविक नाही भ्रमरूप आहे. आणि आमची सृष्टी दिसताना पण नाही. आमची सृष्टी सुंदर आहे. आमची सृष्टी पाहताना विकार नाहीये. आमच्या सृष्टीत सगळा तोच भरलेला आहे आणि ब्रह्मदेवाने तिला सृष्टीमध्ये भ्रम भरलेला आहे. हो माऊली. सांगा ते जगत निर्माण केले तुम्हाला ते खरं वाटायले. सांगा खरं आहे का जगत? टिकते का ते? नाही माऊली, नाशाकडे आहे का जाते. जगत? थांबते का? नाही माऊली. नाही अमर आहे का? नाही माऊली. नाही. नाही. म्हणूनच त्यांची सृष्टी खरी नाही. भगवंतानं सृष्टीचं रूप सांगितलंय. दृष्टी आणि सृष्टी. दृष्टीवादामध्ये ज्ञान दृष्टी आल्यानंतर सृष्टी दिसताना नाही, दिसाच्या पूर्वी नाही, दिसल्यानंतर ती पुरावरूपानं कुठे आहे, ती स्थायी नाही, तिचा नाश क्षणाला क्षणात उत्पत्ती क्षणात नाश. दृष्टीवाद तुम्हाला सांगून फायदाच नाही कारण तुम्ही शिकलंच नाही. पण आता इथे विषय आला काय करावं सांगा. म्हणून तुम्ही कमी पडतात. हो माऊली. पडता की नाही? हो माऊली. क्षणाला उत्पत्ती क्षणाला नाश. सृष्टी तर भगवंतच आहे. सृष्टी कुठे कुठे सृष्टी आहे? नाही माऊली. पण हा अनुभव येत नाही, बुद्धीचा निश्चय होत नाही, विकार जात नाही, अहंभाव संपत नाही आणि जगत आणि जीव त्यांचा व्यवहार थांबत नाही. म्हणून सृष्टी आहे, मी आहे, देव आहे, कर्म आहे, पाप आहे, पुण्य आहे, जन्म आहे, मृत्यू आहे. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. हो माऊली. बोले बेटा अवघड आहे. चला थांबते बाबा. कुठल्या कुठे जाईल मी विचार होईल. संत दोषे धातया आणावे होसे. ब्रह्मदेवाला केलं सृष्टीला उणे आणावी. ते नासते तिघे की ऐसे निर्मावे नाही. ती सृष्टी नाश होती मग कशाला उत्पन्न केली असं तरी शुंभ बोलले. पण माझी ग्रंथरूपी जी सृष्टी आहे ती अविनाशी आहे, तिचा नाश नाही. आणि ब्रह्मदेवाने केली सृष्टी विनाशी आहे, आमच्या अविनाशी आहे. आता गोसावी सांगत नाही दिसतात. आता शंभू उपमन्येची मोहे. शंभू उपमन्येची मोहे. शंभू म्हणजे शंकराला उपमन्याचा भक्ताचा लोभ आला. मग काय केलं? दुधाचा समुद्र देऊन टाकला. क्षीरसागरही केला आहे. येत तो ही उपमानो हे जे विषगर्भकी. येते ते उपमानो हे ते विषगर्भवती. शंकरानं उपमन्यूला प्रेमानं भक्तीचं फल म्हणून दुधाचा समुद्र दिला प्यायला. पण तो पण शंकराची समुद्र इथं कमी पडला कारण त्या समुद्राच्या आत विष होतं. मंथनाच्या वेळेस ते निघालं. पण आमच्या ज्ञान समुद्रामध्ये पोटात विष नाहीये, सुख अमृत सुख आहे म्हणून हे शंकराचा उपमा पण कमी पडला. बापरे. बापरे. अगाध ज्ञान एवढं. त्या भक्ताचा मोह आला, दुधाचा समुद्र दिला, पण त्याच्या पोटात विषाचा कलश निघाला, ते पण कमी पडला. आमच्या समुद्रामध्ये विष नाहीये, सुखाचा अमृताचा कलश आहे म्हणून आम्हाला शंकर बी कमी पडला. समजून घ्या जरा. टाळ घ्या असं त्याला हे नाही भेजा, त्याला सांगून काय मजा. त्याला नाही भेजा, त्याला सांगून नाही मजा. हो माऊली. खूप छान. मराठी कळत नाही तुम्हाला?
इंग्लिश करते इंग्लिश. नाही मग. एलकेजी पोरं घातले ना शाळेत. झालं एलकेजी. मराठी बंद करा. 2 वाजता पण ज्ञानेश्वरी. लाखो करोडो इंजिनियर व्हायच पदा पदा पदा. नोकऱ्या कदा कदा कदा. एवढा वाईट काळ आलाय. एक पोरग असतं हाकलून द्यायचं पुण्याला, मुंबईला, अमेरिकेला, कुठेच. म्हातारी घरात बंगल्यात. कशाला पोरग व्हावं कशाला नाही. तेव्हा तुलाच मैत्री कलियुगाचा गेला. पहिले 5 पोरं 4 पोरं घरात राहायचे, खायचे पोट भरून. एक पोराचे पोट भरत नाही म्हणाले माय बापाला हाकलायला बाहेर. जा बाबा शिक. एक माय बापच गच्चा. शिकवायचं नाही. जातं कुठं ते ढोर? जातं कुठं? हो माऊली. थोबाड बंद झाले आता. चूक आहे का? नाही माऊली, बरोबर आहे. 4 पोरं पहिले 5 पोरं एका घरात नांदायचे, पोट भरून खायचे. इंजिनियर नव्हते तेव्हा. होते. नव्हते माऊली, नव्हते तेव्हा. आता एक तास तरी हाकलून द्यायचं बाहेर करायचं. जा जा. अरे कमाले. कलियुग आहे कलियुग. हे बाबा काही तुमचं सांगायसारखं तुमच्या संसारी लोकांचं ऐकण्यासारखंच नाही. सगळा खेळ खोंडा आहे तुमचा. एक धड नाही. 12 बच्चे. त्या मायला अक्कल नाही. अंधकारो निशाचरा गीता सूर्ये चराचरा धावा केला तरी खरा ताऊ निकिता. गीता सूर्ये चराचरा धावा केला तरी खरा ताऊ निकितो. अंधार गिळायला आला, लोक त्रस्त झाले. अंधारालाच गिळायला आणि उजेड पाळायला सूर्य धावून आला. सूर्याच्या प्रकाशात अंधार नष्ट झाला. पण तो सूर्य उष्णता घेऊन आला. प्रकाश दिला पण गरमी. तापच झाला की अंधारच बरा होता. हो माऊली. लय मस्त आहे. धावा केला तरी खरा तावून निघतो आला. पण उष्णता तावून म्हणजे उष्णता तापलेला आला. ते आला प्रकाश दिला पण उष्णता विसरण करावी लागली ना. मग आला तर काय झालं? सुख दिलं आता भाजून काढलं. तसं पोरग झालं. सून आली भाजून काढलं. बिना गॅसचं बिना फोडणीचं. हो माऊली. चांगलं दिलं म्हणून काय झालं? पण त्याने स्वतःला टाळ आहे. तसं आमच्या गुरुत कोणता टाळ नाही. हो माऊली. हो माऊली. तापल्याई जेव्हा करणी चंद्रे दिसले चांदणी. चांदणं पडलं, शीतल प्रकाश पडला. तया सदोखा केवी म्हणे सारखे. तो पण दोषी त्याला कलंक आहे. ते काय नीट आहे काय? म्हणून तुम्ही मज संती ग्रंथ रूप जो हा त्रिजगती. उपयोग केला तो बुडती निरुपमजी. पण तुम्ही संतांना जो ग्रंथाचा उपदेश केला त्याला कुठला कलंक नाही, त्याला कुठला दोष नाही, तिथं कुठला दाह नाही. म्हणून तुम्हाला उपमा देता येत नाही. निरुपमजी. तुम्हाला शंकराची उपमा कमी पडली, चंद्राची कमी पडली, सूर्याची कमी पडली. माझ्या संताला उपमा देता येत नाही. तुमचा उपकार मी बोलू शकत नाही. तुम्ही त्रिविध तापाला बंद केलं, अज्ञानाला साफ केलं, जीवाला ब्रह्म केलं, जगताला निवृत्त केलं. तुम्ही काही न देता ही जीवाला सुख दिलं, आत्मसुख. तुमचा उपकार कसा फेडू? तुम्हाला उपमा कोणती देऊ? तुमचं ऋण कसं टाकू? तुमच्यातून उतराय कसं हो? हो माऊली. नमस्कार माऊली. खूप छान. माऊली
साष्टांग दंडवत. खरंच भावडीच शब्द आपलं नाही मा. शंकराचं उपमा दिली ते गम पडलं, त्याच्या पोटात विष. सूर्याची दिली त्याच्या अंगात उष्णता, चंद्राची दिली त्याला कलंक. माझ्या गुरुला काहीच नाही. निरूपम उपमा कोणाच देऊ, सगळे डागरेच निघाले निरूपमाची. माझ्या गुरुला उपमा द्यायला कोणीच जगात उरलं नाही. देवापासून समुद्रापर्यंत, सूर्यापासून चंद्रापर्यंत. जरा लक्ष देऊन वाचत ज्ञानेश्वरी, काय का आठवल तर. हो माऊली, हो माऊली. हो माऊली. तिथून नाव टाकलंय निरुपमाची. माझ्या गुरुने जे माझ्यावर उपकार केला, ज्याला ब्रह्म बोध दिला, भवसागरातून काढलं, ज्याला मृत्यूला थांबवलं आणि जीवाला ब्रह्म केलं, असं कोण करतो जगात? उपमाच नाही. ते उपकारच गुरुचे आपल्यावर पडू शकत नाही मा. ठेवीता हा पायी जीव थोडा. हो माऊली. हो माऊली. पडू शकत नाही मा. काय सांगू आता संताचे उपकार, संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती, जागविती. मज निरंतर जागविती, जागविती. काय द्यावे त्याशी वाळी उतराई, वाळी उतराई. ठेवीता पायी जीव थोडा, जीव थोडा. खरंच माऊली. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. त्यांचा उपकार माय करू शकत नाही, बाप करू शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही हे सुख. काही बिघडल्या बायला सांगतील तुझं नशीब आहे का म्हणती. ती चांगल्या तर तुलाच ताप तुझ्या घरात, मी काय करू. ती पुढे चांगल्या घरी पडल्या, तुझं नशीब खराब आहे. अगं तू बघायचं होती ना माणसं कशी येते घाटकर. तुझा बी दोष आहे ना बापाचा माईचा. घेतलं टाकलं लोकांच्या घरात नेऊन, आम्ही चौकशी केली. पुन्हा म्हणजे तुझं नशीब खोट, तू खोटी. प्रयत्न पण कमी पडतो आपला कधी कधी. खड्डा बघून पाय टाकायचा नसतो. खड्डा आला पुढे 2 पावलं चालायचे, सरळ रस्त्यावर जायचं. तुझं नशीब आहे. आणि ती चांगल्या घरी पडल्या ग, आणि तुझं नशीब आहे, त्याला मी काय करू. हा प्रयत्न पण असतो, प्रारब्धाला जोड नसतो. असतो माऊली. नसतो का? असतो ना माऊली. कुठे फेकून द्यायचं, नीट बाहेर काढायचं आणि गप्प बसायचं. तुझं दैव म्हणायचं पुन्हा तोंड वरी करून त्याला. म्हणून तुम्ही मज संते ग्रंथ रूप जो हा त्रिजगती. ते जगात असा ग्रंथाचा उपदेश मोक्ष नाहीये. तुम्ही माझा खूप उपकार केलाय, उपयोग केला तो पुढती. निरुपमाजी माझा जो उपकार केला तुम्ही संतांना, तुम्ही फेडू शकत नाही. त्रिभुवनात तरी तुम्हाला उपमा द्यायचं बघितलं तरी देऊ शकत नाही. तुमचा उपकार फेडू शकत नाही. असं ज्ञान बोलाय. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. एथ माझे जी उरले पायी कपन.
तुम्ही धर्म कीर्तन, धर्माचा उद्धार करून जीवाला सार्थकता देऊन, मोक्षाचं ज्ञान देऊन, जीवाला सुखात आणून जे तुम्ही आमचा ऋण केलं ते मी कधीच फेडू शकत नाही. धर्माचं रक्षण केलं, जगावर उपकार केला, जीवाचा उद्धार केला, ज्ञानी राहून घेतलं, बुद्धी ज्ञान भरभरून दिलं, ओवीमध्ये मराठी भाषेत वेदाचा भावार्थ आणला आणि जीवाचं कल्याण झालं, बुद्धी राम झाली, देवा संपून गेला, अज्ञान उघडून गेलं, मन राम झालं. आतमचा उपकार मी फेडूच शकत नाही, फेडू शकत नाही. खरंच माऊली. किती रक्त आटून बोलतात, आयुष्य आमच्यासाठी घालतात. माझ्या महाराजांना मागून तर लग्न कार्य, लेकी बेकी डोकी सगळं बंद केलं, निरंतर पाठ. मला मागे सांगितलं पंढरपुरात त्यांची मुलगी जावा याल ती दोंडी घेऊन, त्यांना एक शब्द सुद्धा बोलले नाहीत महाराज. टाइम झाला ते नाट्यातून बाहेर येत, देहाला सोडून देत, भगवंताला जाणू लागतं आणि भगवंतापाशी थांबत, ब्रह्म बनत. साष्टांग दंडवत माऊली. ही अवस्था ज्ञानी लोकांची. तुम्हाला काय कळणार? 24 तास संसार नाचत डोसक्यावर, विषाची वेल आवडती कटाकट. अरे देवा, 50 झाले की शांत बसावं त्या बाईनं. तिथलं मन काढावं, इकडे वेळ द्यावा, चिंतन करावं, हातात ग्रंथ असावा, मन शांत असावं, वेदांत बुद्धीत असावा, अज्ञान बाहेर फेकावं, ज्ञान हृदयात नांदावं, मी कोण हे कळावं, देवभावाला जाळावं, स्वरूपामध्ये रमावं, अखंड चैतन्य चित्त चिन्मय करावं, आपल्या रूपात रंगावं, स्वरूपामध्ये थांबावं, अभेदात्मक वागावं, भेदातून निघावं, शब्दाला सोडावं, विकाराला तोडावं, भवसागराला काढावं, ओधाला मन जोडावं. कृष्ण हरे माय साष्टांग. यम तुझ्याकडे येणार नाही, कर्म तुला शिवणार नाही, जन्म तुला देव देणार नाही, तुला भगवंत बाजूला ठेवणार नाही. म्हणून तरी परमार्थ कर की. भागून तर लय होतो येते संसाराचा नातू झाल्यावर. बाबा अशी चिटकती ती बाई, देवी काल का जोड. इथं हे ठेवलं आणि आम्ही असं नाही केलं, आणि आम्ही तर मरणं कशाला गप्पच ना. आता परमार्थ करणं, आम्ही परमार्थ केला नाही असं म्हणतच नाही चिपडी, आणि आम्ही असं नाही केलं. माय तोंड मन ठेवायचं घरात, परमार्थात उघडायचं. मग म्हणायचं अभंग, काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, ओव्या. मन बर ओव्या एकीनं म्हणलं नाही तर ओव्या एकीनं नाही. थोडं बाजूला या, संसारात थोडस विराम द्या आणि स्वतःच कल्याण करा. आपल्या ग्रंथात मन द्या, तिकडचं बंद करा. पाठपासारा बिनकामाचा तोच ज्ञान बोच ज्ञान, खूप सुयान दाबणं कामे म्हणणार. किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. येत माझे जे उरले पायिकपणा. मी फक्त सेवक म्हणून शकतो बघा, मी बाकी तुमचं काही नाही. मला सेवक म्हणून स्वीकारा. तुम्ही उपकार केला, मोक्ष दिला, चिंतन केलं, एवढी ओवी मध्ये ज्ञान दिलं, मी फक्त तुमचा सेवक म्हणून स्वीकार करा. पायिकपणा, मी तुमचा सेवक शोधतो, करतो तुमचा आहे, गुरुचा आहे. मी सेवक पण गुरुचा आहे, घराचा नाही. इथे जन्मले मी सेवक घराचा, नात्याचा आणि पोराचा. तेव्हा काय करू माय? कर
मरुस तर त्याच काम कर. चला आता खाली. आता आला पण 94. पसाय दाणे माऊली. हो, मला थोडं चक्कर यायली बघा. आज थोडं फिरायला मी थांबते. राम राम बाई.